असणार आहे. आणि म्हणून माझ्या दृष्टीने तर एक ही विकासाची बस आहे, विकासाची ट्रेन आहे. त्या ट्रेनमध्ये एक्सप्रेस ट्रेनमध्ये आपल्याला सगळ्यांना बसायचं, म्हणजे आपले खासदार त्या गाडीत बसले, त्या एक्सप्रेसमध्ये बसले तर आपल्याला विकासाची कामं आणायला नाही तर काय होईल, चुकीचा खासदार निवडून दिला तर गेल्या वेळेला जसं त्याची गाडी सुटली, बस हुकली आणि विकास कामाच्या माध्यमातून आपण 5 वर्ष मागे राहिलो. अक्षरशः मतदारसंघाचे माध्यम केले, अक्षरशः एकाही रुपयाचा निधी निवडून गेलेल्या खासदाराला आणता आला नाही. 4 वेळा सकाळी तर परत मी दादांना भेटलो की तर सांगत होते, फार डोळ्यात पाणी आणून सांगत होते की नाही मला राजीनामा द्यायचा. मग असा माणूस जर तुम्ही आपण निवडून दिला तर मतदारसंघ कुठंतरी अडचणीत येईल हे लक्षात घ्या. जास्त काही बोलायचं काम नाही. 5 वर्ष तुम्ही मला पाहिलं, खासदार नसताना पाहिलं काम करताना, खासदार असताना सुद्धा काम करताना पाहिलं. मी कामामध्ये, स्वभावामध्ये, वागणीमध्ये बदल केला नाही. खासदार असो किंवा खासदार नसो, मी कधी बडेजाव केला नाही मतदारसंघामध्ये. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांशी मिळून मिळून वागण्याचा मी प्रयत्न केला. कधी कोणाशी पुन्हा, कधी राजकारण, कधी काय, जसं त्या मतदारसंघाचे आमदार करतात तसं आपण कधीच केलं नाही. आणि आपला तो स्वभावही नाही. शेवटी काय हो, लोक आपल्याला निवडून येतात, आपल्याला मोठं करतात कारण लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता आम्हाला मोठी करतात आणि आम्ही त्याला विसरलो. मग कसल्या तुम्ही निष्ठेच्या आणि स्वाभिमानाच्या गोष्टी करताय. निष्ठा ही जनतेशी असली पाहिजे. ज्याने तुम्हाला निवडून दिलं त्या जनतेची निष्ठा असली पाहिजे. ज्यांनी निवडून दिलं त्यांच्या अडीअडचणीमध्ये, त्यांच्या कामामध्ये त्यांना धावून जाणं, अडचणीत धावून जाणं हे काम तुम्हाला करायला पाहिजे. दुर्दैवानं हे काम झालं नाही. म्हणून जनता गावागावामध्ये बघितलं संतापलेली आहे. आंबेगाव, जुन्नर जरी त्यांचा तालुका असला तरी मी तुम्हाला सांगतो जुन्नरमध्ये सुद्धा ह्याला आपण आघाडी बरीचशी मंडळी अजितदादांच्या बंगल्यावर हवेलीची मंडळी जमली होती. त्यांनी सुद्धा शब्द दिला, दादा होते त्यांनी सुद्धा सगळ्यांना कामाला लागले आणि सगळ्यांनी सांगितलं हवेलीमधून सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात मताधिक्य देऊ. एकंदरीत परिस्थिती चांगली आहे. आपण उरलेले 18 दिवस एक लावून धरणं, एक चांगल्या प्रकारे टिकून वातावरण, आज जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये आपण खूप पुढं आहोत, पण ते वातावरण टिकवलं पाहिजे. आपल्याला लोकांपर्यंत गेलं पाहिजे, लोकांपर्यंत जाऊन सांगितलं पाहिजे. आणि विकास कामाच्या संदर्भामध्ये आज मला ही सगळी मंडळी आले, पाण्याचा सगळे तिकडनं आलेले, त्यांना माहिती कामं कुठं होणार, आपल्याकडेच होणार, म्हणून ते आपल्याकडे आले. ते खासदार आमदारकडे गेलीच नाही, कारण त्यांना माहिती तिथं कामं होणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला जास्त काय बोलत नाही, भाषण करण्याची वेळ नाही आहे, वेळ कमी राहिलेला आहे. म्हणून मला आपल्याला सगळ्यांना विनंती करायची की येणाऱ्या 13 मेला घड्याळ या चिन्हावर बाजूचं बटन दाबून मला विजय करा, एवढीच विनंती करून टाकतो. आपल्या गावचं ग्रामदैवत मारुती महाराजाच्या पवित्र प्रांगणामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपल्या गावातील ग्रामस्थांना भेटण्यासाठी महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळी चिन्ह घेऊन आपल्या सगळ्यासमोर आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी. तसं बघायला गेलं तर ह्या गावामध्ये मी गेल्या 15 दिवसापूर्वीच गावभेट दौऱ्याच्या निमित्तानं आलो होतो. या परिसरातली बहुतेक सगळी गावं फिरली तुम्हाला माहिती आहे. आणि तसंही धानोरे असेल, हे गाव असेल, माझी तशी प्रेमाची गाव आहे. आपल्या सगळ्यांना अनेक वेळा जेव्हा जेव्हा आपल्याला गरज पडली तेव्हा निधी देण्याचं काम मी केलं. जेव्हा आपण आर्थिक संकटात होतो तेव्हा मी माझ्या खिशातले पैसे खर्च करून शाळेला पगार दिला. हे खरं म्हणजे एकमेकाच्या अडीअडचणी धावून जाण्याचं काम आपल्याला करायचं. खासदार निवडून गेला म्हणजे खूप मोठा माणूस झाला असं काही नसतं. खासदार सुद्धा आपल्या घरातलाच मेंबर असायला पाहिजे. निवडून दिलेला माणूस आपल्या अडीअडचणी जर धावून येत नसेल तर मग त्याला निवडून देण्याचा अर्थ काय. हा एक आपल्या सगळ्यांची भावना गेल्या 20 वर्षापासून तुम्ही सगळ्यांनी पाहिल्या. आणि ताईने सांगितलं, आमच्या प्रवीणदांनी पण सांगितलं की विकास काम करणं हे महत्त्वाचं असतं. बाकी तुम्ही मीडियामध्ये काय बोलता, इकडं काय बोलता, भाषणं काय करता, त्याच्यापेक्षा मुद्द्याचं बोला. गावात आमच्या काय केलं, तालुक्यात आमच्या काय कामं केली, हे मुद्द्याचं बोलायला पाहिजे. पण आता तो मुद्दा राहिला बाजूला. आता काल परवा दादा कालच आंबेगाव तालुक्यातल्या 3 गावामध्ये
समोरच्या उमेदवाराला वेशीवर अडवलं आणि त्यांना विचारलं की आढळराव खासदार नसताना आम्हाला 30 लाख आमच्या गावाला दिले, चांडोली गावाला, तुम्हाला 22 पत्र दिली, त्यांनी पत्राच्या कॉपीज पण आणल्या पोच, तुम्ही आमच्या गावात येऊ नका, वेशीवरच आम्हाला उत्तर द्या. आणि वेशीवरच त्यांना सगळं 22च्या 22 पत्र दाखवलं आणि मग याचं उत्तर द्यानंतर आम्हाला तुम्ही गावामध्ये या मतं मागा. ते म्हणे अरे बाळा तुला शेतकऱ्याचं कळतं की नाही, काही शेतकरी कांदा मला आता स्वप्नात पण कांदा येत असतात. म्हणजे मुद्दे काय राहिले नाही, भरकटत राहायचं कुठं तरी, एक प्रश्न विचारला की उत्तर दुसरं द्यायचं, हा सर्रास प्रकार चाललेला आहे. आज देशाची परिस्थिती अशी की नरेंद्र मोदी पंतप्रधान तिसऱ्यांदा होणार, जगामध्ये एक विश्वगुरू म्हणून एक उदयास येणार, नेतृत्व, जगाचं नेतृत्व करण्याची क्षमता आज भारत देशात, ती कशी नरेंद्र मोदी म्हणून नव्हे तर तुम्ही आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी उभे आहात. म्हणून नरेंद्र मोदी आपल्या देशाचं नेतृत्व करतात, भविष्य काळात जगाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम असतात.